आज आपण बायो एन्झाईम कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. आज मी फक्त लिंबाची सालं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे आपण याला लिंबू किंवा लाईम एन्झाईम पण म्हणू शकतो. सुरुवातीला आपण वजन करून ठेवलेलं आहे, तरी पुन्हा दाखवतो. 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता थोडंसं जास्ती वजन आहे, कारण ते ग्लासचं वजन पण त्याच्यात आहे, म्हणून त्याच्या तिप्पट म्हणजे 150 ग्रॅम हे आपण ह्या ज्या लिंबाच्या साली आहेत त्या घेणार आहोत. पुन्हा थोडं पातेल्याचं वजन आहे, त्याच्यामुळे ते जास्ती दिसतंय, पण अन्यथा 150 ग्रॅम. आणि गुळाच्या 3 पट आपण लिंबू घेतलं, गुळाच्या 10 पट पाणी. आता 50 ग्रॅम आहे, त्याच्यामुळे आपल्याला 500 ml हे पाणी घ्यायला लागणार आहे. ही 500 ml ची बाटली आहे. पाणी याच्यात साधंच भरलेलं आहे, काही बिस्लरीची बाटली नाही, जुन्या बाटल्यांचा आपण वापर करतोय. आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला कुठल्याही सिक्वेन्सनी या रिकाम्या बाटलीत भरायचे, ज्याच्यात आपण लिंबू एन्झाईम बनवणार. तर आपण म्हटल्याप्रमाणे या 3 गोष्टी आपण या बाटलीत भरणार आहोत. सुरुवातीला मी पाणी भरतोय. पाणी सुरुवातीला एवढ्यासाठीच भरतोय, कारण गूळ टाकल्यानंतर तो खाली चिकटू नये म्हणून, आणि पडल्या पडल्या त्याची विरघळायला प्रोसेस चालू आहे म्हणून. तर हे आपण 500 ml पाणी भरलेलं आहे. आता मी त्याच्यात गूळ जो काढून ठेवला आहे आपण 50 ग्रॅम तो टाकतोय. आता याप्रमाणे जरा बाहेर पडू शकतो, खाली ताटली वगैरे असं काहीतरी धरायचं की जेणेकरून तो बाहेर पडणार नाही. बरोबर 50 ग्रॅम गूळ त्या बाटलीत जाईल. हा शक्यतो आपण नॅचरल गूळ घेतला म्हणजे केमिकल विरहित तर चांगलं आहे, कारण शेवटी आपण केमिकलला पर्याय म्हणून बायो एन्झाईम घरी बनवतोय. जी लिंबाची सालं घेतली आहेत ती आपण टाकणार आहोत. ही तिप्पट सालं आहेत गुळाच्या. बारीक तुकडे एवढ्यासाठीच केले आहेत, कारण 3 महिन्यानंतर जेव्हा ते बायो एन्झाईम तयार होईल तेव्हा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, आणि उरलेले तुकडे वाळवून आपण त्याचं खतही बनवू शकतो, ड्राय पावडर किंवा याच नुसत्या ड्राय लिंबू या फॉर्मॅटमध्ये. तयार झालेलं बायो एन्झाईम आपण म्हणजे लादी पुसणं किंवा क्लीनर किंवा आपल्या झाडांसाठी खत म्हणून वापरू शकतो. आपण हे सगळं लिंबू भरून घेतलेलं आहे ह्याच्यात. तर आपल्याला काहीही करायचं नाही. तसं आत्ता म्हटलं तर ही कॅप आहे, ही मात्र आपल्याला पूर्णपणे टाईट बांधायची, कारण ह्याच्यात ऑब्व्हियसली ॲसिड गूळ ह्याचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये गॅस तयार होणार आहे. त्यामुळे वरती ही पोकळी ठेवली आहे. आता खरं तर आपण ह्याच्यात 1 लिटरपर्यंत करू शकलो असतो पाणी, जे आत्ता आपण 500 ml घेतलं आहे. त्याचं कारण माझ्याकडे लिंबाच्या साली थोड्या कमी होत्या, त्याच्यामुळे 500 केलं. नाही तर मग 1 लिटर केलं असतं तर 300 ग्रॅमपर्यंत लिंबाची सालं आपल्याला लागली असती. वरती साधारणपणे एवढं साईज तरी ही पोकळी पाहिजे, कारण जो गॅस निर्माण होतो तो आपल्याला नंतर रिलीज करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला 90 दिवस हे ठेवायचं आहे. लेबल करून ठेवावं, कारण नंतर आपण जर का डेली किंवा वीकली एन्झाईम बनवायला लागलो तर ते लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे सोपी गोष्ट आहे, आपण अशा प्रकारे आजची तारीख आणि ती आपण चिकटवून ठेवावी याच्यावर, म्हणजे आपल्या लक्षात राहतं लेबल की हे आज आपण बनवलेलं आहे. आणि आज आता 5 तारीख आहे, म्हणजे 5 सप्टेंबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 डिसेंबर नंतर हे लिक्विड आपल्याला कॉन्सन्ट्रेट फॉर्मॅटमध्ये आपला क्लीनर एजंट किंवा आपल्या झाडाला खत म्हणून वापरता येणार आहे. ते ऑब्व्हियसली पाण्यातनं वापरायचं, जसं आपण घरी एक कुठलंही रासायनिक लायझॉल किंवा असं कुठलं आणतो त्याच्याप्रमाणेच हे वापरायचं आहे. तर आता ही प्रोसेस आपली पूर्ण झाली. आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे काय 3 महिने, तर तसं काही नाही. फक्त मधून जेव्हा आपल्या असं लक्षात येईल की इथे एक प्रकारचा गॅस डेव्हलप झालेला आहे, तो आपल्या लक्षात येईल, तेव्हा तो फक्त झाकण हळूच उघडून, पूर्ण उघडायचं नाही, थोडंसं रिलीज करायचं आणि त्यातला जो गॅस असेल तो काढून टाकायचा, पुन्हा बच्चू घट्ट करायचं. तर आता एक तुम्हाला कसं होऊ शकतं हे, तर हे साधारण 2 तारखेला आपण बनवायला सुरुवात केलं आहे. हे अर्थात सगळी आपली जी निर्माल्याची फुलं आहेत, म्हणजे मी त्याला नाव दिलं आहे मिक्स फ्लॉवर एन्झाईम. गुलाबाच्या पाकळ्या आहेत, झेंडूची फुलं आहेत, सोनचाफ्याच्या पाकळ्या आहेत. तर हे पण अशाच पद्धतीने केलं आहे. 1 लिटरमधलं 500 आहे, बाटली छोटी असल्यामुळे.
पण इथे लक्षात येईल आपलं या प्रकारचं आता फुलं असल्यामुळे त्या प्रमाणात ऍसिड नाही किंवा त्या प्रमाणात गॅस होत नाही, पण थोडा गॅस डेव्हलप झाला आपल्या लक्षात येईल. मग अशा वेळेला आपण फक्त थोडंसं हे रिलीज करायचं आहे झाकण, थोडासा आपला गॅस रिलीज होईल आणि हे बघा थोडासाच झालाय. आता गॅस रिलीज झालाय, ज्या क्षणी आपल्याला आवाज येईल गॅस रिलीज झाला लक्षात येईल, आपण तर लगेच पुन्हा टाईट करून ठेवायचं. आणि ह्याला मी इथे तारीख टाकलंय, आता हे 2 सप्टेंबरचं आहे, म्हणजे हे 2 डिसेंबरला तयार होणार आहे. हे मिक्स फ्लॉवर एन्झाईम 2 डिसेंबरला तयार होईल आणि हे आपलं लाईम एन्झाईम हे 5 डिसेंबरला तयार होईल.